माझं नाव भार्गवी विवेकानंद फुलपाटी आहे. मौजूदरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, मौजूदरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची. तू जगाला शिकवली व्याख्या, तू जगाला शिकवली व्याख्या. माणसातल्या माणुसकीची, माणसातल्या माणुसकीची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी खूपच प्रेरणादायक आहे. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आपल्याला नव्हे तर सर्व जगाला सांगितलं आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातला घडलेला प्रसंग इथे सांगत आहे. एकदा एक भिकारी एका बसमध्ये भीक मागत चाललेला होता. त्याने पाहिलं की एका सीटवर सूटबूट घातलेला व्यक्ती बसलेला होता. त्या भिकाऱ्याने विचार केला की जर आपण या माणसाला भीक मागितली तर तो माणूस आपल्याला जास्त भीक देईल. मग तो भिकारी भीक मागायला सुरुवात करतो आणि तो सूटबूट घातलेला व्यक्ती म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मी तुला भीक देऊ पण त्या बदल्यात तू मला काय देशील? हे ऐकून तो भिकारी म्हणाला, अहो साहेब, जर माझी इतकी लायकी असती तर मी भीक मागितलीच कशाला असती? हे ऐकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की जर तू जगाला काही देऊ शकत नाही तर तुझा मागायचाही काहीच अधिकार नाही. मग बस थांबली. त्या भिकाऱ्याला त्याच्या आयुष्यातील पहिला धडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या भिकाऱ्याला दिला. बस थांबली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसमधनं खाली उतरले. मग त्या भिकाऱ्याच्या डोक्यात काहूर माजलं की कोण होता हा माणूस, काय सांगून गेला मला की मी जगाला काही मागू शकत नाही. तोही खाली उतरला. मग तो भिकारी दिवसभर विचार करत होता की मी जगाला असं काय दिलं पाहिजे. तो माणूस जो बोलला ते तर खरं होतं, आपणही जगाला काही दिलं पाहिजे. मग त्याने त्याच्या आजूबाजूला पाहिलं. त्याच्या आजूबाजूला खूप सुंदर सुंदर फुलांचे झाडे लागलेले होते. त्याच्या डोक्यात एक युक्ती सुचली. जर आपण ते सुंदर सुंदर फुले घेतले आणि भिकेच्या बदल्यात फुलं देऊ लागलो तर आपल्या मनात काही ओझही राहणार नाही आणि आपल्याला समाधानही वाटणार की आपण जगासाठी काहीतरी केलं आहे. मग तो भिकारी दुसऱ्या दिवसापासून रोज सकाळी यायचा, काही फुलं आपल्या पिशवीत टाकायचा आणि भिकेच्या बदल्यात फुलं द्यायचा. बघता बघता त्याला फुलं जास्त भेटू लागली, त्याला भिके जास्त भेटू लागली. त्याचं आजूबाजूला नाव होऊ लागलं की बघा बघा, तो भिकारी भिकेच्या बदल्यात फुलं देत आहे. मग तो असाच एकदा बसमध्ये भीक मागत चाललेला होता. त्याने वापस त्या व्यक्तीला पाहिलं. मग तो भिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांजवळ गेला. तो भिकारी म्हणाला, साहेब, आज माझ्याकडेही तुम्हाला द्यायसारखं काही आहे. हे ऐकून मग त्या भिकाऱ्याने त्याच्या जवळची काही फुलं काढली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातावर ठेवले. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण त्यांच्या जवळचे 4 रुपये होते ते त्या भिकाऱ्याला दिले आणि तो भिकारी म्हणाला की साहेब, आज माझ्याकडे तुम्हाला काही देण्यासारखंही होतं, त्यामुळे मी तुम्हाला दिलं. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आज तू खऱ्या अर्थाने भिकारी नसून व्यावसायिक झालास. मग बस थांबली. त्या भिकाऱ्याला त्याची वापस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची ओळख पटवून दिली. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथून निघाले. त्या भिकाऱ्याच्या मनात वापस
डोक्यात कापूर माजलं की काय सांगून गेला हा माणूस की मी भिकारी नाही, मी व्यावसायिक आहो. असंच बोलता तो भिकारी बसमधनं खाली उतरला आणि जोर जोरात ओरडू लागला की मी भिकारी नाही, मी व्यावसायिक आहो, मी भिकारी नाही, मी व्यावसायिक आहो. काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी तो भिकारी बस स्टँडच्या आजूबाजूला कुठे दिसत नव्हता. मग एका दिवशी त्या बस स्टँडवर दोन सुटबूट घातलेले व्यक्ती होते. एक म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे म्हणजेच तो भिकारी. मग तो भिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला म्हणाला, साहेब मला ओळखलं का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्याकडे पाहिलं आणि बोलले, नाही, कदाचित ती आपली पहिलीच भेट असावी. त्यावेळी तो भिकारी म्हणाला, नाही, कदाचित ही आपली तिसरी भेट असावी. पहिल्या भेटीत तुम्ही मला माझ्या आयुष्यातलं पहिला धडा सांगितला की जर मी जगाला काही देऊ शकत नाही तोपर्यंत माझा मागायचाही काहीच अधिकार नाही. आणि तुम्हाला आठवतं का, मी एकदा याच बस स्टँडवर भीक मागत चाललेलो होतो. तुम्ही मला माझ्या दुसऱ्या भेटीत मला माझी ओळख पटवून दिली की आज मी व्यावसायिक झालो, भिकारी नसून मी एक व्यावसायिक झालो. आणि तिसऱ्या भेटीत मला तुम्हाला सांगताना फार आनंद होतोय की माझा फुलांचा खूप मोठा व्यापार आहे आणि मी आता व्यापार करायला चाललेला आहो. मित्रांनो, जर आपल्या आयुष्यात महापुरुषांचा जरासा साथ जरी असला ना तरीही आपल्या आयुष्यात सोनं होतं. शेवटी